नमस्कार म्हटलं तर शेवगाला गेले तर मी शेव घेऊन आले होते आणि मुरमुरे तसेच राहिले होते. शेव संपली होती. म्हटलं चिवडा बनवूया आणि मध्ये चिवडा बनवण्याच्या कार्यामध्ये अडथळा आला कारण की पप्पांना वांग्याची त्यांची स्पेशल भाजी बनवायची ती. म्हटलं कार्य आपलं थांबावं थोडं टाईम आणि त्यांना बनवून द्यावं. मग नंतर त्यांचं झालं मग वापस मी चिवडा बनवण्याचं कार्य हाती घेतलं आणि त्याच्यामध्ये काय आपलं नॉर्मल पहिले मुरमुरे भाजून घेतले मी चांगले कारण की ते सध्या वातावरण असं आहे की ते चिमून जातात. त्यानंतर मग मी कढईमध्ये तेल सोडलं त्याच्यामध्ये शेंगदाणे आपले तळून घेतले. त्यानंतर सिंपल आहे खूप कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे हे टाकायचे, हळद टाकायची आणि ते सगळं फ्राय करून घ्यायचं आणि मुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचं. लाल मिरची पावडर मी थोडंसं तिखट जास्त टाकलं कारण की आमच्या घरी तिखट खातात, जास्त तिखट पाहिजे असतं सर्वांनाच, स्पायसी हवं असतं. नंतर त्याच्यामध्ये वरतून मी शेव टाकली, कांदा, लिंबू मस्तपैकी डेकोरेट केलं आणि ऋषींना नेऊन दिलं आणि त्यांची रिॲक्शन तुम्ही बघूच शकता. नॉर्मल मुरमुरे आपले तेल मीठ लावून कसे छान झालेत बघू शकता.